अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि आजपासून आपल्याला गणपती बाप्पांची ही एक सेवा करायची। ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नसतील, ज्यांच्या समस्या सुटत नसतील, तर गणपती बाप्पांची ही सेवा तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव नक्कीच येईल। सोबत तुम्हाला सेवा करताना कर्म नेहमी आपलं चांगलं ठेवायचं, कष्ट भरपूर करायचं आणि कष्टाला साथ म्हणून तुम्ही जर ही सेवा करणार तर तुमचं नशीब नक्कीच, म्हणजे तुमचं भाग्य तुम्हाला नक्कीच साथ देणार आहे। तर बघा, संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला आपल्या देवघरात गणपती बाप्पा प्रत्येकाचे तर असतातच। तर गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला दिवा लावायचा आहे। तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, धूप लावा। त्यानंतर तुम्हाला ओलं कुंकू करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला ओल्या अक्षता घ्यायच्या, त्या पण खंडित नसाव्यात, अखंडित असाव्यात। अखंडित अक्षता तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांशी तुम्हाला त्या म्हणजे कुंकू आणि अक्षता तुम्हाला ओल्या करून गणपती बाप्पांच्या चरणांना त्या अर्पण करायच्या आणि मनातल्या मनात तुमची काही इच्छा असेल किंवा तुमच्या समस्या असेल, आता बघा इच्छा आपल्या तर ज्यांचे विवाह जमत नसतील तर विवाह जमावे, चांगलं स्थळ यावं, आपल्या मुलं जे अभ्यास करत नसतील त्यांचं अभ्यासामध्ये मन लागावं आणि अभ्यास त्यांनी चांगला करावा। नंतर ज्यांचे आर्थिक प्रॉब्लेम असतील तर त्या समस्या सुटाव्यात, ज्यांचं आजारपण असेल ते आजारपण दूर व्हावं, अशा भरपूर आपल्या इच्छा असतात, समस्या असतात, त्या आपल्याला आपल्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत। आणि सेवा तुम्ही करायची, तर सेवा कशी करायची, तर तुम्हाला रोज 120 दिवसापर्यंत तुम्हाला एक डाळिंब आणायचं आहे आणि हे डाळिंब तुम्हाला संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस सेवा करणार तेव्हा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला त्या डाळिंबावरती चार्ज करायचा आहे। आता हे डाळिंब तुमचं चार्ज होणार मंत्रांनी, तर हे डाळिंब तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही संध्याकाळच्या जे सेवा झाल्यानंतर तुम्हाला प्रसाद म्हणून हे डाळिंब प्रत्येकाला द्यायचं आहे, थोडं थोडं प्रसाद म्हणून घ्यायचं आहे। आता ज्यांचे आर्थिक प्रॉब्लेम असतील तर गणपती बाप्पा त्यांना बुद्धी देणार चांगलं काम करण्याची, आणि म्हणजे पैसे कसे कमवावे याची तुम्हाला बुद्धी मिळेल आणि गणपती बाप्पा तुमच्याकडनंच कष्ट करून ही तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। ज्यांचा आजारपण असेल त्यांचा आजारपण दूर होईल, मुलांचा अभ्यासामध्ये मन लागेल। तर ही सेवा तुम्ही 120 दिवस तुम्हाला करायची। 120 तुम्हाला हा मंत्र रोजच्या रोज तुम्हाला डाळिंबावरती बोलायचं आहे। नवीन डाळिंब आणायचं, नवीन ही सेवा करायची, पुन्हा तेच करायचं, असं तुम्हाला 120 दिवसापर्यंत हे रुटीन तुम्हाला करायचं आहे। तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव होईल। कष्टाला पर्याय नाही आहे, कष्ट भरपूर करा।